राष्ट्रवादीच्या विक्रम काकडेंना मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण उमेदवारी अर्जावरील आक्षेप फेटाळून लावण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आक्षेप आयोगानं फेटाळून लावलेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आता हायकोर्टामध्ये जाणार आहे। राष्ट्रवादीच्या विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती, मात्र त्यांच्या उमेदवारी अर्जावर काही आक्षेप घेण्यात आलेले होते। हे आक्षेप आयोगानं फेटाळून लावलेले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आता हायकोर्टात जाणार आहे। मात्र हे आरोप फेटाळल्यानं विक्रम काकडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत कुंदे आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, विक्रम काकडे यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आलेला होता, तो त्यांना दिलासा मिळालेला आहे, आरोप फेटाळून लावण्यात आलेले आहेत। हे आरोप नेमके काय होते, काय घडले? आरोप हे होते की एक प्रॉपर्टी होती विक्रम काकडे यांच्या नावावरती, तिचा प्रॉपर्टी टॅक्स म्हणजे पाणीपट्टी पण त्यातच होते, तो थकीत होता 40,000चा। हे कळताच प्रवीण तुपे जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला। त्याला उत्तर म्हणून मग विक्रम काकडे यांनी ती पावती 40,000ची भरली आणि त्यांनी असं दावा केला की प्रॉपर्टी आम्ही विकलेली, आता आमचा काही संबंध नाही, पण त्यांच्या नावावरती राहिलेली आहे, म्हणजे त्याच्यात प्रॉपर्टी टॅक्सवरचं नाव बदललेलं नाही। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्षेप आहे म्हणजे पवार गटाचा की यांचा अर्ज बाद झाला पाहिजे, पण निवडणूक अधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावला। आणि याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं असं आहे म्हणजे पवार गटाचं की तुम्ही कालच्या प्रतिज्ञापत्राची माहिती दिली, त्यात ही बाब का लपवली, तुमचा प्रॉपर्टी टॅक्स थकीत असल्याची, त्याच्यामुळे तुम्ही खोटं प्रतिज्ञापत्र सादर केले। या मुद्द्यावर त्यांचा अर्ज रद्द व्हावा, बाद व्हावा छाननी प्रक्रियेत, अशी पवार गटाची मागणी आहे। पण निवडणूक आयोगाने तुर्तास तरी त्या छाननी प्रक्रियेत ती फेटाळून लावली आणि त्यांचा अर्ज स्वीकारलेला आहे। यावर पवार गटाचं म्हणणं की आम्ही कोर्टात जाऊ। नक्की चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि यावर अंकुश काकडेंनी प्रतिक्रिया दिली, पाहूया। नाही, जर दोन गोष्टी आहेत, आपण म्हणता की ती प्रॉपर्टी आमची नाही असं म्हणलं जातं, तर मग त्याचा टॅक्स तुम्ही का भरता, हा एक प्रश्न आहे। आणि शेवटी प्रतिज्ञापत्रामध्ये सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला जातो की माझ्यावरती कुठलेही गुन्हेगारीचे गुन्हे दाखल नाही आहेत, किंवा जे काही गुन्हे दाखल केले असतील त्याच्यातून मी निर्दोष मुक्तता केलेली आहे। राज्य सरकारची किंवा स्थानिक, कारण ही स्थानिक स्वराज्य संस्थेतली निवडणूक आहे, त्यामुळे महानगरपालिकेशी देखील त्याचा संबंध येतो। आणि प्रतिज्ञापत्रामध्ये लिहून द्यावं लागतं, प्रतिज्ञा करावी लागते की कुठल्याही प्रकारची सरकारची देणी, मग ती राज्य सरकारची असेल, इन्कम टॅक्सची असेल किंवा महानगरपालिकेची सुद्धा कुठली देणी असेल, तर ती देणी देखील मी लागत नाही, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र दिलं जातं। आता काल जर का ते प्रतिज्ञापत्र त्यांनी दिलं असेल आणि आज जर का त्या ठिकाणी पाणीपट्टी थकबाकीचा चेक दिला असेल, तर याचा अर्थ असा होतो की कालचं तुमचं प्रतिज्ञापत्रामध्ये तुम्ही ती गोष्ट लपवून ठेवलेली आहे। आणि कुठलीही गोष्ट लपवून ठेवणं हे कायद्याला मान्य नाही।